स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. स्वामी भक्तांनो, आजच्या या धावपळीच्या जीवनात आपल्याला बऱ्याचशा प्रॉब्लेमला सामोरं जावं लागते. मानसिक शांतता नाही, शरीराला अनेक व्याधी लागलेल्या आहेत आणि त्या दूर करण्यासाठी आपण स्वामींची भक्ती करत असतो. तसेच आपल्या मनात सतत चिडचिड होत असते, वादविवाद होत असतो, काही समजत नसतं, अनेक आजाराने आपण त्रस्त असतो किंवा घरातील व्यक्ती त्रस्त असतात, अपमृत्यूचे भय वाटत असते. असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये सतत रेंगाळत असतात. तर आज मी तुम्हाला खूप साधी सरळ सेवा सांगत आहे, तारक मंत्राची. तर आपल्याला 3 दिवसाचे अनुष्ठान करायचे आहे. तर आपल्याला 21 दिवस, 51 दिवस किंवा 108 दिवसाचं अनुष्ठान करायचं नाही, कारण प्रत्येक सेवेला काहीतरी नियम असतात आणि त्या नियमानुसार जर आपण सेवा केली तर आपल्याला नक्कीच समर्थ फळ देतात. तर आपल्याला काय करायचं आहे, 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे. आता 3 दिवसाचं अनुष्ठान जे आपल्याला करायचं आहे ते आपण जर नियमानुसार केलं तर आपल्याला नक्कीच फळ मिळते. आता नियम काय आहे त्याचे, किंवा आपण ती सेवा कशी करायची आहे, आपल्याला लवकरात लवकर फळ द्यावे असं जर वाटत असेल या धावपळीच्या युगात, तर आपल्याला हे 3 दिवसीय जे तारक मंत्राचे अनुष्ठान आहे ते करायचं आहे. तर 3 दिवसात जे तारक मंत्राचे अनुष्ठान आहे ते केल्यानंतर आपल्याला इच्छित फळ नक्कीच भेटतं, परंतु त्याला काहीतरी नियम आहेत आणि ते नियम आपल्याला करूनच तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे. ही सेवा केल्याने आपल्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते सगळे दूर होतात आणि आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला छानसं आयुष्य स्वामी समर्थ देतात. त्यामुळे आपल्या जीवनात ज्या काही वाईट गोष्टी होतात किंवा होणार आहेत त्यापासून आपली सुटका होते. त्यामुळे जर आपण तारक मंत्राचं अनुष्ठान केलं तर आपल्या जीवनातील अनेक संकट, वाईट गोष्टी निघून जातात आणि आपली सर्व व्याधीतून मुक्तता होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनामध्ये सकारात्मकता येते. याबरोबरच हा मंत्र अतिशय प्रभावी आहे. अनेक लोक शारीरिक, मानसिक अनेक समस्या असतात त्यांना, आणि त्या जीवनात खूप खूप साऱ्या समस्यांमुळे तो माणूस अत्यंत खालावलेला असतो. या अडचणींना तो तोंड देत असतो आणि घाबरून जात असतो. तर जर त्या व्यक्तीला जर अध्यात्माची जोड लागली तर तो त्रास नक्कीच कमी होतो. किंवा जर खूपच कठीण त्रास असेल तर त्याचं जे काही स्वरूप आहे ते आपल्याला स्वामी हे हलक्या स्वरूपात देतं. त्यामुळे नक्कीच आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि आपण सांसारिक जीवन जगत असताना जर आपल्याला ह्या सांसारिक जीवन जगताना जर आपल्याला आध्यात्मिकतेची जोड असेल तर नक्कीच आपलं जीवन हे सुखमय होतं. त्यामुळे आपल्याला हे 3 दिवसाचं अनुष्ठान तारक मंत्राचं करायचं आहे. 11 वेळा नाही, 21 वेळा नाही, 51 वेळा नाही. कारण बऱ्याच लोकांना बरेचसे धावपळीच्या जीवनामध्ये बरेचसे काम असतात त्यामुळे ते एवढा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला केवळ 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे. तारक मंत्र म्हणायला बसते. ज्यावेळेस आपण तारक मंत्र म्हणतो त्यावेळेस तो तारक मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे. तर आपण शक्यतो 11, 21 याच संख्येने तारक मंत्र करायचा आहे. 5, 7 वेळा करू नये. त्यामुळे आपण जर 11, 21, 51 वेळा केलं तर आपल्याला जरूर याचं फळ मिळतं. तुम्ही ही सेवा कोणत्याही वारी करू शकता. तुम्ही गुरुवारसुद्धा म्हणजे गुरुवारपासून देखील सुरू करू शकता. हे गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 3 दिवस तुम्ही अनुष्ठान पूर्ण करू शकता. आता अनुष्ठान सुरू करणार आहेत त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर तुमचे अंगण स्वच्छ करायचे आहे, छानपैकी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तुमचं स्नान झाल्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील देवघरात देवांची पूजा करायची आहे. समर्थांची जर मूर्ती असेल तर तिला अभिषेक घालायचा आहे. तसेच धूपदीप लावायचा आहे. उंबरटा स्वच्छ करायचा आहे आपल्या घराचा. त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्या घरात शिरत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण उंबरटाचं स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आपला जो उंबरटा आहे त्यावर जर आपण हळदीचं लेपन केलं
लेपन केलं तर जे काही बाहेरून निगेटिव्हिटी येणार आहे ती येऊ शकत नाही. आता 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहे. मग अनुष्ठान करणार आहे म्हणजे आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्पयुक्त सेवा ही आपल्याला करायची आहे. 3 दिवसामध्ये आपल्याला ती सेवा पूर्ण करायची आहे. आता देवपूजा वगैरे सगळं केल्यानंतर स्वामी समर्थांच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ आपल्याला बसायचं आहे. त्यांची पूजा विधिवत करावयाची आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा नसेल तर तेलाचा देखील चालतो. पिवळे फुलं स्वामींना आवडतात तर पिवळे फुलं अर्पण करा. धूप दीप लावा. तसेच आपल्याला संकल्प करायचा तर उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये थोड्याशा अक्षदा, हळदी कुंकू टाकायचं आहे. स्वतःचं नाव घ्यायचं आहे. गोत्र माहीत असेल तर घ्यायचं आहे, नसेल माहीत असेल तर कश्यप गोत्र घ्यायचं आहे. आणि तुमच्या काही समस्या आहेत त्या स्वामींना सांगायच्या आहेत. त्या समस्या आणि त्या समस्यातून मुक्तता होऊ देत. मी 21 वेळा रोज म्हणजेच 3 दिवस हे 21 वेळा तारक मंत्र पठण करणार आहे असे स्वामींना सांगायचं आहे. आणि ही सेवा ही माझ्याकडून होऊ देत आणि नियमित म्हणजे 3 दिवस नियमित होऊ देत, कुठलीही अडचण होऊन देऊ नको असं म्हणून आपल्याला स्वामींना ती इच्छा सांगायची आहे. आणि असं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हात जोडायचा आहे. त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, अनुष्ठान पहिल्या दिवशी ज्यावेळेस करणार आहात त्यावेळी तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस करायचं आहे. म्हणजेच तुम्ही सकाळी करणार आहात तर 3 दिवस सकाळीच करा. जर दुपारी करणार असेल तर दुपारीच करा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर करणार असेल तर सूर्यास्तानंतरच तुम्ही ही सेवा करू शकता. आता तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं, धावपळीच्या जीवनामध्ये काही लोक कामाला बाहेर जातात, त्यामुळे जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. आता ही सेवा करत असताना तुम्ही आधीच काय की 21 वेळा, 51 वेळा किंवा शक्य झालंच तर 108 वेळा तुम्हाला जितक्या वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तितक्या वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. आता या सेवेसाठी आपल्याला 1 ग्लास लागणार आहे. तांब्याचा असेल तर तांब्याचा चालेल, पितळेचा असेल तर पितळेचा चालेल. आणि जरी तुमच्याकडे ह्या दोन्ही गोष्टीचा नसेल तर स्टीलचा देखील तुम्ही ग्लास चालू शकतो. केवळ तो ग्लास काय करायचा आहे आपल्याला एखाद्या पाटावर ठेवायचा आहे. जमिनीवर तो ग्लास ठेवू नये, कारण ती ऊर्जा जमिनीत जाते. त्यामुळे तो ग्लास पाटावर ठेवायचा आहे. तसेच धूपदीप उदबत्ती लावून घ्यायची आहे आपल्याला. आणि त्या ग्लासावर आपला उजवा हात ठेवायचा आहे. उजवा हात ठेवून आपल्याला तारक मंत्र करायचा आहे. तारक मंत्र म्हणायचं आहे. स्वामी समर्थांचं स्मरण करायचं आहे. आणि असं 3 दिवस पूर्ण करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 21 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. मग ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी तारक मंत्र म्हटला 21 वेळा, तर ते जे काही तीर्थ आहेत ते आपण स्वतः प्राशन करायचं. आपल्या घरातील जे काही व्यक्ती आहेत त्यांना द्यायचं आहे. घरात शिंपडायचं आहे. आता मुलींचं वय झालेलं असतं किंवा मुलाचं वय किंवा मुलाच्या करिअरचं, पती व्यसनी असतो, असे अनेक प्रश्न आपल्या ज्या काही वैयक्तिक जीवनातील, सांसारिक जीवनातील, घरात चिडचिड होत असेल, नवरा चिडचिड करत असेल, मुलांमध्ये म्हणजे मेळ नसेल, भाऊ बहिणींचं पटत नसेल, तर अशा वेळी म्हणजे सगळ्या ज्या काही सांसारिक अडचणी असतात त्यासाठी तुम्ही कोणतंही किंवा कर्ज झालं असेल किंवा तुमचा आर्थिक प्रॉब्लेम असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी देखील ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. आणि महाराजांची अति उच्च कोटीची ही सेवा आहे. ही सेवा जर तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला याचं फळ भेटतं. तर या 3 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही सेवा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला परान्न घ्यायचं नाही. परान्न वर्ज्य करायचं आहे. आणि कुणाला काही वाईट उणं बोलायचं नाही. देवाच्या समोर बसायचं आहे. देवाच्या समोर बसलं तर हे 3 दिवसाचं अनुष्ठान स्वामी समर्थ हे करून घेतात आणि अतिशय दिव्य तारक मंत्रामध्ये आहे. आणि हे 3 दिवसीय अनुष्ठान आपल्याला करायचं आहे. आता 3 दिवस हे एका जागेवरच आपण करू शकतो का? पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवर बसलेलं आहे मग कंटिन्यू 2 दिवस म्हणजेच आपल्याला त्याच जागी बसायचं आहे का? जर आपण त्याच जागी बसून त्याच ठिकाणी बसून जर सेवा केली तर लवकरात लवकर आपल्याला फळ मिळते आहे. आता तारक मंत्राचे पठण करणार आहात तेव्हा चुकूनही हुलूडुलू नका, कुणाशी बोलू नका, कारण अनुष्ठान करणार आहे. तर मोबाईलमध्ये हा सायलेंट ठेवा. मोबाईल कुणाचा अर्जंट असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर मोबाईल आपलं बंद करून ही सेवा करू शकता. ही सेवा तुम्ही मोठ्यातल्या मोठ्याने म्हणू नका. म्हणजे जसं आपल्याला ऐकायला
थोडंसं बारीक आवाजात म्हटलं तरी चालतं किंवा मोठ्यांदा, जास्त मोठ्यांदा याचं पठण करू नये. ही सेवा करताना आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे, कोणाच्या घरी खायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्यासोबत तुम्हाला अगदी तुम्ही चटईवर देखील झोपू शकता, गादीवर तुम्हाला झोपायचं नाही. या 3 दिवसाचं अनुष्ठान आपल्याला खूप छान मन लावून स्वामींची सेवा करायची आहे. जर तुम्ही बाहेरगावी जात असेल किंवा तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही पैसे देऊन खरेदी करून खाऊ शकता, परंतु शक्यतो परान्न खाऊ नका, मांसाहार करू नका. या 3 दिवसामध्ये हे नियम नक्की पाळा तुम्ही. आणि जर खूपच अडचण असेल, कोणा घरी जेवायला जायचं असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही हे आपलं गायत्री मंत्राचं पठण करून ते जेवण प्राशन करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जर 3 दिवसाचे अनुष्ठान केले आणि त्यामधील जे काही तीर्थ आहे ते तीर्थ सर्व घरातील व्यक्तींना स्वतः घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्याला. याचं खूप छानपैकी तुम्हाला अनुभव येणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला 3 दिवसाचे अनुष्ठान आपल्याला करायचं आहे. आणि एखादा आपल्या घराच्या शेजारी जर स्वामींचं मंदिर असेल किंवा गुरुदत्ताचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अन्नदान करू शकता. अन्नदान हे खूप महत्त्वाचं दान आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.